नमस्कार. नंबर 1, स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ असावे. नंबर 2, किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत. नंबर 3, रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी. नंबर 4, हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. नंबर 5, दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात. नंबर 6, किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठीच आपण लिक्विडचा वापर करतो. नंबर 7, आपल्या घरातील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्यांच्या खाली त्याच्या साईडच्या ताटल्या ठेवाव्यात किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे. त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाही आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो. नंबर 8, किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा. नंबर 9, आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा, ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत. नंबर 10, किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका. नंबर 11, भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात. चिरल्यानंतर त्या धुवू नये. चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यांतील महत्त्वाचे, शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबरच निघून जातात. नंबर 13, भाज्या शिजवताना 1 चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. नंबर 14, हिरव्या भाज्या नेहमी भांड्यांवर झाकून शिजवाव्यात, त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत. नंबर 15, कच्च्या भाज्या या भरपूर पोषक असतात. नंबर 16, तूर डाळ उन्हात वाळवू नये. नंबर 17, धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी, त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही. नंबर 18, वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते. नंबर 20, डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुनिंबाचा पाला ठेवावा, त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही. नंबर 21, कडधान्य नीट निवडून घ्यावे. अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते. यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो. नंबर 22, कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावे. यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाही. नंबर 23, गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका. त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांची कणिक मळताना करा. नंबर 24, स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत. 3 किंवा 6 महिन्यांनीच करावे. त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो. नंबर 25, अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते, त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही. नंबर 26, मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची देठ काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते. नंबर 27, खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी. नंबर 28, भगरसुद्धा फ्रीजमध्येच ठेवावी. नंबर 29, बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. नंबर 29, पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही. नंबर 30, नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येतो, त्यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा 1 तुकडा ठेवावा. नंबर 31, फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल. नंबर 32, नवीन पदार्थ बनवताना
सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा. चुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो. नंबर 35. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाही. नंबर 36. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. नंबर 37. पोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा. जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत. नंबर 38. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्यांच्या पात्यांना धार येते. नंबर 39. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल. नंबर 40. कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान होईल. नंबर 41. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते. नंबर 42. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा. पाहत राहा आपलं स्वयंपाकघर.